हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स हा पॉईंट पाहतोय. बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहिले. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक, कोसेक, कॉट थिटा हे सगळे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. करेक्ट. या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे निगेटिव्ह अँगल्स म्हणजे ज्यावेळेला अँगल निगेटिव्ह असतो त्यावेळेला ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात, पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह असतं, हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. आपण एक स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर करतोय. स्टँडर्ड युनिट सर्कल बघा, हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल म्हणजे त्याची रेडियस काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि त्या युनिट सर्कल मध्ये आपण दोन अँगल घेतोय, एक थीटा आणि एक मायनस थीटा. बघा मी काय सांगते, आता हे सर्कल आहे, मी अँगल एक थीटा घेतलेला आहे. आता थीटा पॉझिटिव्ह अँगल आपण काउंट कसा करतो, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. करेक्ट. आपण कधीही युनिट सर्कल मध्ये अँगल काउंटिंग कुठून करतो, हा आपला इनिशियल रे असतो एक्स एक्सिस वरती. ज्या वेळेला एक्स एक्सिस वरती इनिशियल रे असतो त्यावेळेला त्याला स्टँडर्ड सर्कल म्हणतात. आणि ज्यावेळेला त्याची रेडियस सर्कलची 1 असते त्याला स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणतात. आपला हा इनिशियल रे झाला. करेक्ट. आणि आपण काउंटिंग कसं करणार, कोणताही अँगल काउंट करायचा आहे आपल्याला, तर काउंटिंग कसं करणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला काय आपण करत जातो, मोजत होतो. 10, 20, 30, 40 असं असेल, जो अँगल दिला असेल तितका आपण अँगल तो काउंट करतो. आपला अँगल दिलाय थीटा, म्हणजे इथून काउंटिंग करत गेलो आपण, इथं आपल्याला मिळाला हा अँगल थीटा. आणि हा झाला आपला टर्मिनल रे, हा झाला आपला इनिशियल रे. बघा, अँगल एक्स ओ ए, आपण इथं एक्स याला सेंटरला ओ देऊया आणि हा ए झाला आपला अँगल एक्स ओ ए, हा अँगल झाला थीटा. आणखी आपण सेम बघा, दोन अँगल घेतो, एक थीटा आणि मायनस थीटा, दोन्ही काउंट करायचे आहेत आपल्याला, थीटा आणि मायनस थीटा. थीटा काउंट केला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, आपल्याला हा अँगल मिळाला एक्स ओ ए, हा अँगल मिळाला. आता मायनस थीटा काउंट करायचा आहे. मायनस थीटा नेहमी आपण कसा काउंट करतो, क्लॉकवाईज डायरेक्शनला करतो. करेक्ट. एक्स एक्सिस वरून क्लॉकवाईज डायरेक्शनला काउंटिंग सुरू करतो. हा आपला अँगल मिळाला एक्स ओ. आता आपल्याला लेटर देऊया बी देऊया, अँगल एक्स ओ बी हा आपला मायनस थीटा झाला. बघा, आपण एक युनिट सर्कल घेतलं, एक्स एक्सिस वाय एक्सिस आहेच आपला अँगल थीटा पॉझिटिव्ह होता म्हणून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला काउंट केला. आणि मायनस थीटा मायनस होता म्हणून तो क्लॉकवाईज डायरेक्शनला काउंट केला. त्यामुळे आपल्याला दोन अँगल्स मिळाले. बघा, मेजर ऑफ अँगल एक्स ओ ए थीटा, मेजर ऑफ अँगल एक्स ओ बी मायनस थीटा. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. बघा, देअर टर्मिनल से इंटरसेक्ट्स द स्टँडर्ड युनिट सर्कल इन पी अँड क्यू. तर टर्मिनल 3 हे आहे. बरोबर, टर्मिनल 3 कोणाला म्हणतो आपण, कोणताही अँगल घेतला, हा झाला आपला इनिशियल रे आणि हा झाला टर्मिनल रे. आता यामध्ये बघा, टर्मिनल रे म्हणजे आपला ओए हा टर्मिनल रे झाला आणि ओबी पण टर्मिनल रे झाला. तर ओए इंटरसेक्ट कुठं करतो, पी हा पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. आणखी ओबी हा टर्मिनल रे कुठे इंटरसेक्ट करतो, युनिट सर्कलला, तर क्यू या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. म्हणजे ओए हा टर्मिनल रे सर्कलला पी ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. आणखी ओबी हा टर्मिनल रे युनिट सर्कलला क्यू ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. आता फ्रॉम फिगर, या फिगर वरून बघा, वी कॅन सी पी अँड क्यू आर सिमेट्रिकली प्लेस. आपल्याला ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल बघा, पी अँड क्यू कसे आहेत, सिमेट्रिकली प्लेस आहेत, म्हणजे समान अंतरावरती सिमेट्रिकली. लक्षात येते ना, सिमेट्रिकली प्लेस आहेत. हा पॉइंट पी आणि हा पॉइंट क्यू. हा पॉइंट पी आहे बरं का, मी इकडे फक्त लेटर दिले. हा पी आणि क्यू काय झाले, सिमेट्रिकली प्लेस अबाउट द एक्स एक्सिस. एक्स एक्सिस वरतीच बघा, एक्स एक्सिस वरतीच अशी आहे. हा एक रे झाला आणि आपला हा दुसरा, हा अँगल थीटा झाला आणि हा मायनस थीटा. हे सिमेट्रिकली प्लेस आहे, म्हणजे इक्वली अंतरावरती आहे. फक्त काउंटिंग आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज केलेलं आहे. त्यामुळे काय झाले बघा, द एक्स कोऑर्डिनेट्स, therefore the x coordinates of p and q are the same. त्यामुळे काय झाले बघा, आपण एक्स कोऑर्डिनेट्स
कोणत्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे घेतो, तर पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट घेतो, पुन्हा वाय कोऑर्डिनेट घेतो. त्यामुळे पी चे कोऑर्डिनेट्स कसे झाले, एक्स आणखी वाय, हे एक्स आणि हे वाय. सेम मेथड क्यू चे कोऑर्डिनेट्स कसे होणार, एक्स आणखी वाय. पण इथं काय झालं, एक्स तर सेमच आहे, त्यामध्ये काय बदल नाही. पण वाय कसा झालाय बघा, वाय कसा झाला, मायनस झालेला आहे. वाय कसा झाला, मायनस झालेला आहे. त्यामुळे देअर वाय कोऑर्डिनेट्स आर इक्वल इन मॅग्निट्यूड. त्यांचे वाय कोऑर्डिनेट्स इक्वल आहे. वाय कोऑर्डिनेट्स काय आहेत, इक्वल आहे. पण कसे आहेत, अपोजिट इन साइन्स. अपोजिट इन साइन्स आहेत, म्हणजे त्यांचे साइन्स बदल आहे. इथं वाय आहे आणि इथं निगेटिव्ह वाय आहे. करेक्ट. देअर कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर एक्स वाय आणि कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर एक्स मायनस वाय. त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, चेंजेस झाले. बघा पी चे कोऑर्डिनेट्स कसे मिळाले आपल्याला, पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात एक्स वाय आणि क्यू चे कोऑर्डिनेट्स मिळतात आपल्याला एक्स मायनस वाय. आता आपल्याला नेमकं शोधायचं काय आहे बघा, आपल्याला शोधायचं आहे कॉस मायनस थिटा काय असेल, साइन मायनस थिटा काय असेल, टॅन मायनस थिटा काय असेल, साइन कॉस टॅन, कोसेक मायनस थिटा काय असेल, सेक मायनस थिटाची व्हॅल्यू काय असेल आणि कॉट मायनस थिटाची व्हॅल्यू कोणती असेल. या व्हॅल्यूज आपल्याला चेक करायचे आहेत. बरोबर आहे. आपण हे सॉल्व करणार आहे, चेक पाहणार आहोत. तर काय व्हॅल्यूज पाहणार आहोत, ज्यावेळेला निगेटिव्ह अँगल येतो त्याला कॉस कसा असतो, पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो, ते आपण चेक करणार आहोत. आता आपण कॉस साठी घेतो बघा, कॉस मायनस थिटा. बघा कॉस मायनस थिटा घेतला आपण. आता हा मायनस थिटा आहे, म्हणजेच काय, कॉस कसं आपण युनिट सर्कल एक लक्षात पाहिजे तुमच्या. युनिट सर्कल ज्या वेळेला असतं, स्टँडर्ड युनिट सर्कल, त्यावेळेला कॉस थिटा म्हणजे काय आपण घेतो, एक्स अपॉन आर घेतो. बरोबर आहे. पण एक्स म्हणजे इथे युनिट सर्कल आहे, म्हणजे एक्स अपॉन 1 म्हणजे एक्स फक्त घ्यायचा, एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा. आणि साइन थिटा घेताना काय घेतो आपण, वाय अपॉन आर घेतो, म्हणजेच वाय अपॉन 1. आर ची म्हणजे रेडियस, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे रेडियस 1 झाली, म्हणजे फक्त वाय कोऑर्डिनेट घ्यायचंय. बरोबर. आता कॉस मायनस थिटा, आता कॉस मायनस थिटाला कॉस म्हणजे आपण काय घेतो, एक्स घेतो. बरोबर, एक्स कोऑर्डिनेट घेतो, म्हणजे एक्स इथं काय आहे, क्यू चा कोऑर्डिनेट काय आहे, एक्स कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट ऑफ क्यू, एक्स कोऑर्डिनेट ऑफ काय येणार आहे, क्यू येणार आहे. आणि ही व्हॅल्यू कुणाबरोबर आहे बघा, एक्स कोऑर्डिनेट ऑफ क्यू हे कुणाबरोबर आहे, तर एक्स आणि पी ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी. आणि एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी म्हणजेच काय, कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटाची पण व्हॅल्यू काय आहे, एक्सच आहे. आणि कॉस मायनस थिटाची पण व्हॅल्यू काय आहे, एक्सच आहे. म्हणजे कॉस ऑफ मायनस थिटा काय मिळेल तुम्हाला, कॉस ऑफ थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा मिळेल. आता सेम मेथड आपण साइन मायनस थिटा साठी शोधूया. साइन ऑफ मायनस थिटा. आता साइन ऑफ मायनस थिटा आपण काय घेणार, y कोऑर्डिनेट्स ऑफ q, y कोऑर्डिनेट्स ऑफ q. आणि y कोऑर्डिनेट्स ऑफ q काय आहे, y कोऑर्डिनेट्स ऑफ q काय आहे, मायनस y आहे. आपली काय आहे, मायनस y. आणि हेच कशा इक्वल आहे बघा, मायनस साइन बाहेर घेतोय आपण. y कुणाचा कोऑर्डिनेट आहे, तर p चा आहे. बरोबर, म्हणजेच काय घेणार आहे, y कोऑर्डिनेट ऑफ p, y कोऑर्डिनेट ऑफ p. हा मायनस साइन जर बाहेर ठेवला तर y कशाची व्हॅल्यू आहे, तर y कोऑर्डिनेट ऑफ p चे, p या पॉइंटचा तो काय आहे, कोऑर्डिनेट आहे. आणि y कोऑर्डिनेट कुणाचा आहे, तर साइन थिटाचा आहे, म्हणजे मायनस साइन थिटा. साइन ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली, मायनस साइन थिटा. आता आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाले बघा, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. कॉस थिटा, कॉस ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू मिळाली, साइन ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू मिळाली. आता दोन्ही व्हॅल्यू मिळाले की आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सॉल्व्ह करता येतात. बरोबर. टॅन थिटा कसा घेतो आपण, साइन थिटा मायनस
सॉरी साइन थिटा अपॉन कॉस थिटा, पण आपल्याला इथं मायनस घ्यायचं आहे, त्यामुळे साइन ऑफ मायनस थिटा कॉस ऑफ मायनस थिटा. साइन ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू प्लस कॉस थिटा म्हणजेच मायनस टॅन थिटा. टॅन ऑफ मायनस थिटा काय येतो तर मायनस टॅन थिटा येतो. कोसेक मायनस थिटा कसा घेतो आपण 1 अपॉन सेक मायनस थिटा, सॉरी 1 अपॉन साइन मायनस थिटा, 1 अपॉन साइन मायनस थिटा. आणि साइन मायनस थिटाची व्हॅल्यू काय आहे मायनस साइन थिटा म्हणजे विच इज इक्वल टू 1 अपॉन मायनस साइन थिटा म्हणजेच मायनस कोसेक थिटा. म्हणजे कोसेक मायनस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला मायनस कोसेक थिटा. सेक मायनस थिटाची व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा सेक ऑफ मायनस थिटा. कसा लिहितो आपण 1 अपॉन कॉस मायनस थिटा डेफिनेशन प्रमाणे. पण 1 अपॉन कॉस मायनस थिटाची व्हॅल्यू काय आहे कॉस मायनस थिटाची व्हॅल्यू काय आहे कॉस थिटा आणि म्हणजेच काय येणार आहे सेक थिटा बरोबर का. आणि कॉट ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू 1 अपॉन टॅन मायनस थिटा, टॅन मायनस थिटा आणि टॅन मायनस थिटाची व्हॅल्यू काय आहे मायनस टॅन थिटा म्हणजेच काय मिळणार आहे मायनस कॉट थिटा. आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज मिळाल्या. तुम्ही इथं ऑब्झर्व केलं बघा, ऑब्झर्व केलं कॉस मायनस थिटाची व्हॅल्यू फक्त पॉझिटिव्ह आहे, नाहीतर सगळे फंक्शन्स काय आहेत निगेटिव्ह आहेत. आता कॉस पॉझिटिव्ह आल्यामुळं कोणतं पॉझिटिव्ह आला सेक पॉझिटिव्ह आला बघा. कॉस ऑफ मायनस थिटा पॉझिटिव्ह कॉस थिटा आला, त्यामुळं सेक ऑफ मायनस थिटा काय आला पॉझिटिव्ह आला सेक थिटा. म्हणजे हे दोन पॉझिटिव्ह सोडले तर सगळे बाकीचे राहिलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे आहेत तर निगेटिव्ह आहेत बरोबर. सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय झाले निगेटिव्ह झाले. लक्षात ठेवताना फक्त काय ठेवायचं आहे ज्यावेळेला आपण थिटा मायनस मध्ये असतो आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. तर हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा एकच लक्षात ठेवायचं कॉस ऑफ मायनस थिटा पॉझिटिव्ह, कॉस मुळे सेक पॉझिटिव्ह आला, बाकीचे सगळे निगेटिव्ह. बाकीचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. ओके थँक्यू.